वजन घटवणं हे जितकं कठीण आणि त्रासदायक असतं तितकंच कठीण वजन वाढवणं हे सुद्धा असतं। आणि हो, हे तुम्ही त्यांना विचारा ज्यांना वजन वाढवायचे आणि ते अतोनात त्याच्यासाठी प्रयत्न करतायत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की वजन वाढवायचा जर का तुमचा निर्धार असेल तर नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत की ज्यामुळे हेल्दी वेट गेन तुमचं होणार आहे। तर ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे। तर नमस्ते, मी डॉक्टर संजीवनी आणि आज आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वेट गेन हे तर करायचं आहे, पण त्याची जी पद्धत आहे ती सुद्धा हेल्दी असली पाहिजे। कारण वेट गेन होऊन ते हेल्दी वेट म्हणून त्या वेटला आपण स्थिर राहिलं पाहिजे, ते मेंटेन राहिलं पाहिजे। बरेचदा वेट गेन करायचे म्हणून लोक खात सुटतात आणि मग त्यांचं नुसतं प्रॉपर वेट गेन न होता ते ओबेसिटीकडे वळतात। तर तसंही व्हायला नकोय। त्याच्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे जे तुमच्या डोक्यात विचार येतात ना की अरे मला तर वेट गेन करायचं म्हणजे मी खुशाल काहीही खाऊ शकतो, ते चुकीचे विचार आत्ता फेकून द्या। कारण की जंक खाऊन अबरचबर काहीही खाऊन वजन तर वाढेलच माझं आणि पटकन वाढेल हे असे फालतू फुकटचे सल्ले बरेच लोक देतात, मित्रमंडळींनी दिले असतील, त्याच्याकडे लक्ष देऊ नका। जंक हे कोणासाठीच चांगलं नाहीये, त्याच्यामुळे ते खाऊन वजन वाढवायचं नाहीये। जे काही आपण दिवसातून एक्सरसाइज करतो किंवा जे काही आपलं रुटीन आहे त्याच्यामुळे जितकी आपली एनर्जी चालली आहे त्यापेक्षा जास्ती कॅलरीज आपण खाल्ल्या पाहिजे। इट मोर कॅलरीज दॅन यू बर्न। फोकस करायचंय न्यूट्रिएंट्स आणि हेल्दी कॉम्प्लेक्स कॅलरीज आणि हेल्दी फॅट्स खाण्याकडे। न्यूट्रिएंट रिच, कॅलरी रिच, डेन्स फूड खायचे। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स येतात, खजूर याचा समावेश होतो, वॉलनट असेल, आमंड असेल, जे ड्रायफ्रूट्स आहेत ह्या सगळ्याचा समावेश या सगळ्यामध्ये येत असतो। तर ते जास्तीत जास्त खाल्लं गेलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल खजूर जे आहे त्यातली बी काढून टाकायची, स्वच्छ धुवायचं खजूर आणि 2 खजूर घ्यायचे, त्याच्यावरती छान तुपाची धार सोडायची आणि अशा पद्धतीने हे खजूर दिवसातून 1 ते 2 वेळा खाल्ले गेले पाहिजे। सुरुवात 2 खजुरांनी करा। बदाम जे आहे ते भिजत ठेवायचे आहेत, मग दुसऱ्या दिवशी त्याचं साल काढून ते खायचे आहे। अंजीर दुधामध्ये भिजत ठेवायचे, त्याच्यानंतर मिक्सरला लावून ते फिरवून घ्यायचे आणि ते तुम्ही पिऊ शकता। तर अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्सचा तुमचं वेट गेन करण्यामध्ये खूप मोठा हात असतो, त्याच्यामुळे त्यांचा उपयोग करून घ्यायचा। सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फ्रिक्वेंट फूड कंझ्युम करायचे। दर 2 तासांनी काही ना काहीतरी खा। हे लक्षात घ्या, ज्यांना वजन घटवायचे त्यांना आपण सांगतो की जास्त खाऊ नका, अबरचबर खाऊ नका, पण वजन वाढवताना तुम्ही दर 2 तासांनी थोडं थोडं असं खाऊ शकता। एक्सरसाइज ही काय फक्त ज्यांनी वजन घटवायचं आहे त्यांनीच करायची गोष्ट आहे का? तर अजिबात नाही। स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज ज्या असतात त्याने मसल बिल्ड व्हायला मदत होते। जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिक भूक लागते, त्याच्यामुळे एक्सरसाइजला पर्याय नाही। म्हणूनच वजन घटवायचं आहे, मी तर लोळतच राहतो किंवा मी बसून राहतो त्याच्यामुळे मी जाड होईन, ह्या सगळ्या गैरसमजुतीत राहू नका। तर शरीराला एक्सरसाइज मस्ट आहे, त्याच्यामुळे ती करा, त्याच्यामुळे भूक लागेल आणि मस्त सकस सात्विक घरगुती आहार घ्या। तर सगळ्यात महत्त्वाच्या आणि तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे आणि इन्कॉर्पोरेट केल्या पाहिजे डेली रुटीनमध्ये। मला 2 केळी जर तुम्ही खाऊ शकत असाल तर नक्की खा। केळीचा खूप फायदा होतो, त्याच्यामध्ये फायबर असतं, डायजेशन सुद्धा छान होतं तुमचं आणि वजन वाढवायला मदत होत असते। मात्र केळ दुपारपर्यंत खा, संध्याकाळी खाऊ नका, म्हणजे सर्दी नाही होणार। आणि ह्या सगळ्या टिप्स लक्षात घ्या, वजन वाढवा, हेल्दी वेट गेन करा आणि ह्यासाठी ऑल दी व्हेरी बेस्ट। तर स्वतःला समजून घ्या, ही एक प्रोसेस आहे, त्याच्यामुळे परफेक्शनकडे लक्ष देऊ नका। स्वतःसोबत खूप जास्त क्रिटिकल आणि स्ट्रिक्ट होऊ नका। स्वतःला दररोज मोटिवेट करत राहा आणि वजन वाढवायचं आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।